शिवतीर्थावरती काही वेळातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि या सगळ्या दसरा मेळाव्याकरता राज्यभरामधनं शिवसैनिक जे आहेत ते जमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, राज्यभरामध्ये अतिवृष्टीचा फटका जो आहे तो मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार असलेले ओमराजे निंबाळकर असतील आणि आमदार कैलास पाटील हे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन खरं तर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत होते आणि स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःचा जीव जोखमीत टाकून शेतकऱ्यांना वाचवलेलं आहे, घरातून गावातल्या लोकांना वाचवलेलं आहे। आणि अशा धाराशिव जिल्ह्यातून काही शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। धाराशिवमधनं कोणत्या तालुक्यामधनं आला आहात आणि आत्ताची पूर परिस्थिती सध्या त्या ठिकाणी कशा पद्धतीची आहे? मी तुळजापूर तालुक्यातून आलेलो आहे आणि पूर परिस्थिती एवढी गंभीर आहे। आज आम्हाला काल आमच्या खासदार साहेबांनी आव्हान केलं, उद्धव साहेबांनी आव्हान केलं, मुंबईच्या दसरा मेळाव्याला येणार आहे, तोच खर्च पूरग्रस्तासाठी करा, पूरग्रस्ताच्या मदतीसाठी तिथं थांबा। तरी पण आम्ही आलोय थोडासा आदेश बाजूला ठेवून, कारण आमचं दसरा मेळावा मातोश्रीचं विचाराचं सोनं लुटल्याशिवाय आमचं वर्ष पूर्ण होत नाही, त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। परंतु तुमचे दोन शिलेदार जे आहेत, एकतर ओमराजे निंबाळकर असतील किंवा कैलास पाटील असतील, ते मात्र आजच्या या सगळ्या दसरा मेळाव्याला गैरहजर राहणार आहे। तिथं शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ते खरं तर शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकणार। हो बरोबर आहे, त्यांनी उद्धव साहेबांनी आदेश दिलाय, तुम्ही येऊ नका, शेतकऱ्याच्या बांधावर जावा, जनतेसोबत तुम्ही जे राहा, त्या आदेशाचं पालन ते करत आहेत, कारण ते मातोश्रीचे निष्ठावंत आहेत, 50 खोकेवाले नाही आहेत। तुमची स्वतःची शेती आहे का? माझी स्वतःही शेती आहे। काय परिस्थिती आहे सर? भयानक 100% नुकसानग्रस्त आहे आम्ही। शेतात काय पेरलेलं काय होतं? माझे स्वतःचे 20 किलो कांद्याचं बी 60,000 रुपयाचे आणि 5 एकरचं सोयाबीन पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे। पंचनामा झाला त्याचा? काय पंचनामा करून करणार? 8,500 रुपये हेक्टरी द्यायलेत, 2800 रुपये किलोचं कांद्याचं बी, असं 20 किलो बी गेलंय माझं। खिचडी की कमाई मुछे मुंडाने गई, असं आमचं काम झालं सगळं। काय देणार हे 8,500? तुमच्या बांधावरती कुणी आलं का? सरकारी अधिकारी किंवा तुमच्या तालुक्यातले आमदार वगैरे कोणी आलं? आमचे आले की खासदार साहेबांनी स्वतः येऊन पाहणी केली आणि आम्हीही दुसऱ्याची पाहणी करायला अधिकाऱ्यांना घेऊन जातोय। खासदार साहेबांचे आदेश आहेत शिवसैनिकांना, जनतेसोबत राहा। मग मदत अजूनपर्यंत पोहोचली नाही? अजूनपर्यंत नाही म्हणून कुणाला 1 रुपयाचा 1 छम्मर दमडाही मिळालेला नाही आणखी। आता जोपर्यंत 50,000 रुपये हेक्टरी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा लढा सुरू ठेवणार? आदेश ओमदादांचा, कैलास दादांचा आहे, लढा ठेवा म्हणणार चालू, तोपर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार, त्यांच्या खांद्याला खांदा लावू। नंतर आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकर असतील, खासदार कैलास पाटील असतील, यांच्या सगळ्या धाराशिव जिल्ह्यातून हे सगळे शेतकरी शिवसैनिक या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ओमराजे निंबाळकर असतील आणि कैलास पाटील असतील यांचे बॅनर घेऊन हे शिवसैनिक या ठिकाणी पोहोचलेले होते। शेतकरी शिवसैनिक, महिला शिवसैनिक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू। कुठून आलात, काय कसा उत्साह? आम्ही आलो रायगड जिल्हा पनवेल तालुका कामोठे शहरमधनं शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही जन्मापासून इथे येतो आणि याच्यानंतर आमच्या जर पिढ्या येतील, हे बघा हा मुलगा, या मुलाचे वडील यायचे, या मुलाचे आजोबा यायचे, हा मुलगा आता येतो। म्हणजे शिवसेना जोपर्यंत चंद्र सूर्य पृथ्वी आहे तोपर्यंत शिवसैनिक आणि शिवसेना जिवंत आहे। आपण पाहिलं तर असेल म्हणा, राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची तोफ जी आहे ती सगळ्या दसरा मेळाव्यामध्ये धडाडणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आज काय भाष्य करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।